घनसावंगी पंडित दीनदयाल उपाध्याय महाप्रशिक्षण अभियान घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय महाप्रशिक्षण अभियानाचे उद्घाटन माजी केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पडले। यावेळी भाजपा प्रदेश सचिव सौ रेखाताई कुलकर्णी, घनसावंगी विधानसभा प्रमुख सतीश घाटगे, दीपक भैया ठाकूर, राजेश मोरे, निवृत्ती साळवे, भाजपा प्रदेश महामंत्री एससी मोर्चा सर्जेराव दादा जाधव, भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य अंकुश बोबडे, शिवाजी बोबडे, जिल्हा परिषद सदस्य जीवन भाऊ, जिल्हा उपाध्यक्ष रमेश महाराज वाघ, गोविंद ढेमरे, विष्णू जाधव, भास्कर पांढरे, बाळासाहेब बोरकर, संजय तौर, सुरेश उगले, एकनाथ राठोड, जयराम मिसाळ, सदाशिव यादव, अर्जुन माळोदे, रामेश्वर काळे यांच्यासह तिन्ही मंडळातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आदरणीय रावसाहेब पाटील दानवे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना पक्षाचा जनसंघापासून सुरू झालेला संघर्षमय प्रवास व विचारधारा यावर प्रकाश टाकला। प्रतिकूल परिस्थितीतून पक्षाने गाठलेले शिखर आणि कार्यकर्त्यांचे समर्पण याबाबत त्यांनी विशेष मार्गदर्शन केले। त्यांच्या भाषणातून कार्यकर्त्यांना नवचैतन्य व ऊर्जा मिळाली। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले। प्रास्ताविकात मतदारसंघातील संघटन बळकटीकरणावर भर देण्यात आला। कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, विचारांची स्पष्टता आणि संघटनेची शिस्त ही विजयाची गुरुकिल्ली असल्याचे नमूद करण्यात आले। प्रत्येक बूथ स्तरावरील कार्यकर्ता सज्ज राहून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असावा, तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदय तत्वज्ञानाचा स्वीकार करून योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले। माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे। इतकंच अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।